आपल्याला आधार मिळेल आणि आपल्यावर होणारा अन्याय दूर होईल व आपल्याला न्याय मिळेल या आशेपोटी नागरिक पोलीस प्रशासनाकडे आपल्या अडचणी व तक्रार घेऊन येत असतात. या तक्रारी व अडचणी सोडवून नागरिकांना आधार देण्याचे काम हे पोलीस प्रशासनाचे आहे. जर पोलीस प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना आधार देत नसेल व ठराविक नागरिकांच्याच तक्रारी घेत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. या नागरिकांना आधार देण्याचे सोडून या उलट अडचणी घेऊन घेणाऱ्या नागरिकांच्या अडचणी न सोडवता पोलीस प्रशासन जर नागरिकांना वेठीस धरीत असेल तर खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात दिला आहे. जनता दरबारात नागरिकांना प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 28 रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना करताना ते बोलत होते. यावेळी स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा आमदार आशुतोष काळे यांनी निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा व्हावी असे ते म्हणाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानक व कोपरगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी व संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नाईट व्हिजनची क्षमता तपासावी अशा सूचना पोलीस प्रशासनाला व कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगमनेर विनायक इंगळे, महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, राहाता महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता डी पाटील, सहाय्यक अभियंता धांडे सचिन बेंडकुळे, कोपरगाव बस डेपो आगारा प्रमुख अमोल बनकर आदींसह कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी साखर कारखाना संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला माहितच नाही सगळं अर्ज केला तुझी आणि माझी रोज भेट होती. तू मला काय सांगितलं साहेबांनी पैसे मागितले का? इथे कसं बोलतोय? मला काम करायचं नाही. मला काय आज माझे घरचे आले म्हणून मी बोललो साहेब. तुम्हाला लाईन शिफ्ट करायची ही गोष्ट ठीक आहे. साहेब तू असा आलो तर जनता योग्य नाही साहेब. मला माहिती आहे आम्हाला पैसे मागणार साहेब मागितलं साहेब आणि तोही एका वेळेस काम करतोय. तुम्ही लाईनच काढी ना माझ्या घरात. मी नाही बघा हा दादा सुद्धा तुमचा पण तो असं नाही म्हणत साहेब. दोनदा गॅंग पाठवली, दोनदा काम करताना आणि रिटर्न केली गॅंग. मेंटेनन्सची गॅंग होती मेंटेनन्स. साहेब साहेब मी काम करतात ते दोनदा त्याच्या चालू आहे काम करायचं. लाईन शिफ्टिंगचा विषय तो एकदा साहेब साहेब असा विषय आहे की मेन रोडची तिथं कोणाच्या घरावरून लाईन नाही ती काढली जाते. माझ्या घरचे काय काढलं जाते साहेब. त्याला माहिती आहे 4 वर्ष बोलत आहे मी त्याला नेऊन दाखवलं. परिवहन आणि पोलीस स्टेशन या आणि रेल्वे विभाग या 4 विभागाचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला. तर या विभागाशी निगडीत नागरिकांचे अनेक प्रश्न होते जे त्यांनी या ठिकाणी मांडले. प्रामुख्याने अनेक डीपी ओव्हरलोड आहे, नवीन डीपीची मागणी आहे, लाईट शिफ्टिंग करण्याची मागणी आहे, सोलर पंपाची मागणी आहे, तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे. पोलीस स्टेशनकडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व
संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे. तर आता काही निधीचे विषय आहे, काही पाठपुरावा करण्याचे विषय, परंतु ज्या काही सुविधा या सुविधा MSEB असेल, बस असेल, पोलीस स्टेशन असेल, या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्याकडनं, यांच्या प्रतिनिधींकडनं लोकांना मिळालं पाहिजे. ते मिळत नाही, त्याची वागणूक चांगली नाही. त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना परत एकदा मी केलेली आहे. अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील. काही बसेस घेण्यात येणार आहे, काही आपण लिप्या पण देत आहे, काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. लाईन शिफ्टिंग, ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे, पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच. त्यामुळे त्याही विषय निधीची मोठी गरज असणार आहे. या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतोय, निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय, सरकारकडे पण मागणी करतोय. आपले मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि अडचणी कमी कशा होतील यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे. एवढा शब्द या ठिकाणी मी या जनता दरबारच्या निमित्ताने देतोय. अजूनही काही डिपार्टमेंट आहे का त्यांचा जनता दरबार बाकी आहे? आतापर्यंत 3 जनता दरबार असे डिपार्टमेंट वाईज घेतलेले. हे डिपार्टमेंट वाईज जनता दरबार आठवड्याला 1 करण्याचा प्रयत्न माझा आहे. अजून 2 आठवडे तसं होईल असं वाटतंय, तेव्हा सगळे डिपार्टमेंट संपतील. पुन्हा एकदा ही सायकल चालू झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पहिल्या जनता दरबारला होता त्याच्यापैकी किती अडचणी सुटल्या आणि काय नवीन अडचणी आल्या, वास्तविक पाहता नवीन अडचणी येता कामा नये. कारण त्याची जी काही प्रोसेस आहे, नागरिकांना आपण वारंवार सांगतोय, सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. जर सहकार्याची भूमिका किंवा नागरिकांना माहिती देण्याचं काम जर शासकीय अधिकाऱ्यांकडून होत नसेल तर त्यांना सक्त काय शिक्षा द्यायची हा विषय त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडून त्या ठिकाणी जाणून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे. पण त्यांना एक संधी, एक जनता दरबारचं पूर्ण एक सायकल पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक संधी त्या ठिकाणी दिली जाईल का तुम्ही तुमच्या कामामध्ये जरा दिरंगाई जी होती ते जरा लवकर करा. नागरिकांना ठीक आहे बुवा, आजचं काम उद्या होऊ शकतं, पण एवढं पण वेळ नको जायला का पूर्ण नागरिकांना नुकसान याला सामोरे जावं लागेल. तर त्या पद्धतीने सर्वांना सूचना केलेल्या आहे. तर अजून 2-3 आठवडे आपले पूर्ण सायकल पूर्ण झाल्याशिवाय त्याच्यामध्ये काय आपल्याला आउटपुट आलं हे बघता येणार नाही. ते आपण पहिल्यापासून सायकल चालू केल्यानंतर आपण ते करू. आता बस स्टँडवर किंवा बस डेपोवर CCTV असतील तर त्याची संख्या वाढवणे, पूर्ण एरिया कव्हर होईल अशा पद्धतीने बस डेपो आणि बस स्टँडवर काळजी घेणे या सर्व सूचना मी केलेल्या आहे. आणि पोलिसांचं पण तिथं म्हणजे गस्त असली पाहिजे, पहिले असेल वाढवली पाहिजे. आणि एकंदरीत जे काही स्क्रॅप पडलेलं आहे किंवा काही अस्वच्छता आहे ती साफसफाई झाली पाहिजे. आता तसं आपल्या बस डेपोचं नूतनीकरण चालू आहे. एका बाजूला आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय, दुसऱ्या बाजूला त्यांचं नवीन वर्कशॉप होत आहे, इलेक्ट्रिक व्हेकलचं चार्जिंग स्टेशन होत आहे आणि पूर्ण तो परिसर नवीन होतोय. त्याच्यामुळे तिथं काम चालू असल्यामुळे थोडंसं मटेरियल पडलेलं असेल, स्टील पडलेलं असेल, या गोष्टी असणार आहे. पण तिथं सर्व जे काही कर्मचारी बस डेपोमध्ये असतील, बस स्टँडमध्ये काम करणारे असतील, त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज आहे. कोणी महिला जर तिथे एकटी आढळली तर तिला सुरक्षित ठिकाणी किंवा समोर लोकांचं ठेवलं पाहिजे किंवा जिथं कुठं जायचं असेल त्या बसमध्ये वेळेवर बसून दिलं पाहिजे. आणि कोणालाही एकटं कुठं कोपऱ्यात जाऊ नये अशा प्रकारची
काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण बस डेपो मॅनेजर आणि बस स्टँडचे प्रमुख त्यांना केलेले आहे. तर ही दुर्दैवी घटना आहे, याचा निषेध तर निश्चितपणे मी करतो. सरकारकडे मागणी करतो का आपण लवकरात लवकर त्या आरोपीला अटक करून त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची कारवाई करावी. आता आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या बाबतीत जे तक्रारी आलेल्या आहेत ती उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला अशा प्रकारचे एका नागरिकाने तक्रार या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांनी दखल घेतली, परंतु पोलीस प्रशासनाने घेतली नाही. अशा काम चुका जर अधिकारी असतील तर काय सांगाल त्या संदर्भात? आता त्या बाबतीमध्ये त्यांनी कोर्टाची ऑर्डर आहे असं सांगितलं. कोर्टाने 2 महिने मध्ये अहवाल द्यावा. 13 महिने लागले त्यांना अहवाल पूर्ण करून द्यायला. त्यांना सांगितलं व ही दिरंगाई होता कामा नये, जेणेकरून त्यांना जो काही त्रास झालेला आहे, त्यांची फसवणूक झालेली, त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी कोर्टाची ऑर्डर असून देखील आपण लवकरात लवकर अहवाल देत नाही, तर हे चुकीचं आहे. त्या पद्धतीने आपण आपल्यामध्ये सुधारणा करून घ्या. आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर तो अहवाल कसा देता येईल असा प्रयत्न केला. आता त्यांनी 5 तारखेला कोर्टामध्ये अहवाल सबमिट करतो असं मला शब्द दिलेला आहे. बघूया आता आपण काय करता. आणि वारंवार आपण पाहतोय का नदी काठच्या दोन्ही बाजूला किंवा कॅनलच्या बाजूला असतील, समृद्धी महामार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी चोऱ्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर झाले. अनेक मोटरी असतील, केबल असतील किंवा मोटरसायकल असतील किंवा कोणाची चाकं असतील, अशा अनेक गोष्टी चोरीला जात आहे. तर त्यांना वारंवार मी ज्या ज्या गावामध्ये कुठे गेलो आणि अशी तक्रार नागरिकांकडून आली, त्यांना तिथून फोन करून याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या. ते म्हटले की आज कोणाला तरी पकडलेलं आहे, त्यांच्याकडनं त्या गोष्टीचा खुलासा होईल का कोण आरोपी आहेत. पण अजूनही मोटरी मोठ्या प्रमाणामध्ये चोरी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याकडनं अपेक्षा हीच आहे का काय त्यांना मदत लागेल, मदत घेऊन लवकरात लवकर ते चोरटे त्या ठिकाणी पकडावे. कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांची चोरी होते, नुकसान होते. ठीक आहे, चोरी कोणाचीच नाही झाली पाहिजे. त्यातल्या त्यात सर्वसामान्य शेतकरी आपलं पीक वाचवण्यासाठी, पाणी भरण्यासाठी नदीचं पाणी उपसतो किंवा नदीच्या बाजूला विहीर घेऊन त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असतो. जर मोटर चोरीला गेली परत ती विकत घ्यायची, केबल चोरीला गेली केबल विकत घ्यायची, या सर्व गोष्टीला खर्च येतो. आणि त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना खर्च वाढावा, म्हणजे खर्च त्यांचा वाढतो. पर्यायी नाही. जे काही उत्पन्न आपल्याला किंवा अपेक्षित असतं ते उत्पन्न मिळत नाही आणि खर्च तर वाढलेला असतो. त्यामुळे ते पीक परवडत नाही. एका पिकाला जरी कमीत कमी विचार केला तर 4-4 महिने त्या ठिकाणी लागतात. म्हणून पुन्हा परत पीक घ्यायचं, ही मोठी अडचण शेतकऱ्यांसमोर आहे. तर त्या बाबतीमध्ये प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्या पोलीस आरोपींना त्या ठिकाणी पकडावं, एवढं मी त्यांना सूचना केलेली आहे. पोलीस विभागात ठराविक लोकांच्या तक्रारी घेतल्या जातात, अशी काही तक्रारी कोळेगावमध्ये असं एक आपले नागरिक होते, त्यांनी सांगितलं का त्या आउटपोस्टवर ठराविक लोकांच्या तक्रारी घेतल्या जातात. आता ते शिर्डी PI त्यांच्याकडे नव्याने जबाबदारी आलेली आहे. शिर्डीमध्ये जी काही मोहीम चालू आहे त्या अंतर्गत तिकडेही त्यांचं भरपूर काम आहे. आणि कोळेगावला पण जी काही घटना घडली, दरोड्याची प्रकार, दरोडा टाकण्याचा प्रकार होता, पण नागरिकांच्या भूमिकेमुळे ते शक्य झालं नाही. पण तरी देखील तिथं पोलीस चौकी झाली पाहिजे, हे परत पूर्ववत झाली पाहिजे अशी मागणी केली. तर पोलीस चौकी झालेली आहे, तर सर्वांना तिथं समान न्याय मिळावा अशा प्रकारची मी त्यांना हे केलेली आहे. ते म्हणते का मी पाठपुरावा करून सगळ्यांची तक्रार घेतली जाईल याची दक्षता घेतो. अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे मागण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. आज पण या ठिकाणी महावितरणाकडून पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आला. तसेच डीपी बसवण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून द्यावं लागतात, तेव्हा डीपी बसवण्यात येते. काय आता यावर काय कारवाई करण्यासाठी? हे आता त्यांना आरोप करणारे त्यांचेच कर्मचारी होते, ज्यांच्यावर आरोप झाला तो त्यांचाच कर्मचारी आहे.
त्याच्यामुळं दोघांनाही नेमकी तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी द्यावं. आता ते तोंडी जरी सांगितलेले कशाचे पैसे मागितले काय खुलासा झाला पाहिजे, कशाचा पैसा मागितला गेला, काय प्रकार झाला, दोघांनाही नोटीस काढून त्यांची भूमिका कागदावर येऊ द्यावी अशा प्रकारची त्यांना सूचना केलेली आहे. आणि बाकीचे अधिकारी आपले वायरमन असतील, लाईनमन असतील, कोण अजून जेई असतील, कोण पैसे मागतंय तर लोकांनी पुढे आलं पाहिजे. लोक पैसे देऊन टाकतात आणि मग तक्रार करतात, आम्हाला पैसे मागितले, आम्ही पैसे दिले, आमचं कामच नाही झालं. तर हे पण योग्य नाही का आपण पैसे द्यायचेच नाही. काम असेल ठीक आहे, आज त्याऐवजी 2 दिवसांनी होईल, 4 दिवसांनी होईल, पण ते काम नियमात आहे. आपण जर कुठल्या प्रकारची गैरप्रकार केलेला नाही तर आपण काही पैसे देण्याचं काम नाही. त्या पद्धतीने आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे अशी मला नागरिकांना विनंती करायची, आवाहन करायचंय. आपण त्या पद्धतीने MSCBचे काही जरी त्रुटी आढळल्या तर आपण मला अधिकाऱ्यांना, माझ्या ऑफिसला, आमचे पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते यांच्यापर्यंत त्या ठिकाणी तक्रार आपण करावी. आणि MSCB कडनं काम करून जायची जबाबदारी आमची. तुम्ही तक्रार पहिले आमच्याकडे करा, ठीक आहे. मी म्हणत नाही का आजच्या आज लगेच तक्रार आली लगेच DP बसेल, पण तो तक्रार अर्ज असेल त्याला आम्ही आता एक फॉर्मॅट बनवून देणार आहे का रिपोर्ट कधी झाला, शेतकऱ्यांनी कधी रिपोर्ट केला, त्याचं एक रेकॉर्ड MSCB कडे असलं पाहिजे. MSCB म्हणते आमच्याकडे रिपोर्टच आला नाही. आमच्याकडे रिपोर्ट काल आला, DP जाळायला 15 दिवसापूर्वी. नेमकी चुकीचं कोण वागतंय किंवा दिरंगाई कोणाकडनं होते हे समजायला मार्ग नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी एक साधा अर्ज वर फक्त DPचा नंबर असेल, DPचं नाव असेल, स्वतःचं नाव आणि नंबर एवढंच त्या छापील अर्जामध्ये लिहून द्यावं. आणि त्याच्यावर MSCBनी रिसिव्ह कॉपीचा शिक्का द्यावा. आणि त्याच्यावरनं लक्षात येईल का कोण नेमकी दिरंगाई करतंय, म्हणजे दिरंगाई मुद्दामून का करतंय किंवा दिरंगाई करून काही वेगळा उद्देश आहे का, त्याच्यावरनं सिद्ध होईल. आताच्या घडीला शेतकरी असतील किंवा त्यांचे पूर्ण यंत्रणा असेल, फोनवरनच सगळी यंत्रणा चालू आहे. तुम्ही मला फोन करायचा, मी त्यांना फोन करायचा, फोनीमध्ये रेकॉर्ड नाही, फोनचा रेकॉर्ड आहे पण तुमचं बोलणं काय झालं कोणाला काय माहिती. त्याच्यामुळं कागदावर गोष्टी आल्या पाहिजे, यासाठी ते आपण बदल त्यांना करायला सांगितलेले आहे. जेणेकरून चुकीचं कोण काम करतंय, दिरंगाई कोण करतंय हे लक्षात येईल.